आता एक मोठी बातमी नवी दिल्लीतून लोकसभेची सुरक्षा भेदलेली आहे। लोकसभा सुरू असताना 3 जण अचानक शिरलेले आहेत। स्मोक कॅन्डल जाळल्याचा संशय देखील व्यक्त केला जातोय। लोकसभेच्या सुरक्षेत एक मोठी चूक झालेली आहे। विशेष म्हणजे संसद भवनावर जो दहशतवादी हल्ला झाला होता त्या हल्ल्यातील शहीदांना आजच श्रद्धांजली वाहण्यात आली आणि आजच लोकसभेच्या सुरक्षेत ही चूक झालेली आहे। आणखी माहिती घेऊया आपल्या प्रतिनिधी भारती सहस्त्रबुद्धे यांच्याकडून। भारती, अगदी काही वेळापूर्वी लोकसभेत हा प्रकार घडला आहे। 3 लोक आले होते। त्या 3 लोकांपैकी एका जणांनी प्रेक्षक गॅलरीतून थेट संसदेत जिथे खासदार बसतात तिथे उडी मारली लोकसभेत आणि जे इतर दोघे होते त्यांच्यापैकी एकाने काहीतरी स्प्रे सुद्धा केल्याची शक्यता आहे। एवढंच नाही तर स्मोक कॅन्डल्स जे असतात ते स्मोक कॅन्डल सुद्धा जाळले गेले। लवकरच सुरक्षा रक्षकांनी त्या तिघांनाही ताब्यात घेतलं। मात्र हा सगळा प्रकार अगदी काही सेकंदात घडला। एक मोठी सुरक्षेतली चूक आपल्याला म्हणावी लागेल, कारण संसदेचं सत्र सुरू आहे। लोकसभेमध्ये सगळे खासदार उपस्थित असताना ही सगळी घटना घडलेली आहे आणि या घटनेनंतर आता मात्र लोकसभेचं कामकाज थांबवलं गेलंय। गंभीर घटना ही। भारती, धन्यवाद या माहितीबद्दल। लोकसभा सुरू असताना 3 जण अचानकपणे शिरलेले आहेत लोकसभेत। भाजपच्याच एका खासदारांचं संबोधन यावेळी सुरू होतं आणि त्याच वेळी हे 3 जण लोकसभेतल्या प्रेक्षक गॅलरीतून त्यांनी खाली उडी मारली आणि काहीसा गोंधळ यावेळी लोकसभागृहात उडाला। So zero are people are standing up and saying whatever they want. They came rushing to the They jumped from the well into the house and then rushing towards the chair. हुआ लोकसभा में आज पब्लिक गैलरी से 2 लोग कूद गए और एकदम से धुआं जो है वो उठने लगा। अफरा तफरी मच गई, लेकिन उन दोनों लोगों को पकड़ लिया गया है। अभी फिलहाल जो पता चला है कोई एक का नाम जिसका मैंने पास देखा सिक्योरिटी ऑफिशियल्स के साथ, कोई सागर करके है और वो हमारे जो मैसूर के सांसद हैं माननीय प्रताप सिम्हा जी, उनके गेस्ट के रूप में हुआ है। तो किस तरह का गैस था कि अब ये क्या बताइए, सिक्योरिटी का काम है। हालांकि कोई आप लोग को दिक्कत हुआ सांसदों को उस गैस से? नहीं, कोई ऐसा नहीं, लेकिन भगदड़ मच गई, लेकिन उनको पकड़ लिया गया। दोनों लोग कस्टडी में हैं। दूसरे वाले का एकूण 3 जण लोकसभेत घुसलेले होते, त्यापैकी 2 जणांनी प्रेक्षक गॅलरीतून खाली उड्या मारल्या। त्यापैकी एकाचं नाव सागर आहे आणि एका म्हैसूरमधल्या खासदाराच्या संदर्भाने ते तिथे आले होते, असंही आता माहिती काही नेत्यांनी दिलेली आहे। स्मोक कॅन्डल यावेळी लोकसभेत जाळण्यात आल्याची ही माहिती आहे। विशेष म्हणजे आजचा दिवस हा या दृष्टीने ऐतिहासिक आहे की संसदेवर जो हल्ला झाला होता, ज्यात काही जणांना आपला जीव सुद्धा गमवावा लागला होता, त्याच हल्ल्याला आज 22 वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि आजच हा प्रकार घडणं अतिशय दुर्दैवी आहे। कूदे मतलब पहले वो आगे वाले पिलर को लटकते रहे, लटकने के बाद में कूद पड़े, एक के पीछे दूसरा भी कूदा। कूदने के बाद में दोनों ने बेंच के ऊपर से कूदना स्टार्ट कर दिया। एक बीच में आ गया, फिर तो उसने जूते उतारे। तब तक वो सोच रहा था किधर भागो, तो चारों तरफ से सांसद आ गए, जब पकड़ लिया उसको, दूसरे को भी पकड़ लिया, पीछे को भी। उसके बाद में अचानक गैस आना स्टार्ट हुआ, तो उसके जूते में था, कहीं था मालूम नहीं था। येलो कलर का गैस है, थोड़ा सा बर्निंग हो रहा है नाक में उसके। तो वहाँ हम थे तो बाद में पूरी पकड़ लिया है। एक मुझे लगता है एक को पकड़ा हुआ है अभी भी, दूसरे को भी पकड़ा हुआ है अंदर, अभी चल रही है। तो आप लोगों ने क्या माने, फिर आप लोग क्या कार्रवाई रुक गई, फिर क्या हुआ? वो तो स्थगित हो गया। अभी वो पुलिस यहाँ की जो सिक्योरिटी कार्रवाई करेगी ना, सारे सांसद वहाँ खड़े थे, उसको जो थोड़ा सा मूर्छित था, देखते वो गैस के कारण क्या हो गया पता नहीं है, लेकिन चिल्लाया नहीं, वो कुछ घोषणा नहीं दी, पता नहीं चला किस लिए था। चोट भी लगा? नहीं, किसी को भी नहीं लगी चोट, किसी को भी नहीं लगी, क्योंकि वो कूदते आए, पीछे खाली बेंच थे तो पकड़ लिया उसको चारों तरफ से। बीच में जो हमारा पैसेज होता है जाने के लिए, उसमें पकड़ लिया उसको। तो सरकार के कौन-कौन मंत्री थे? अश्विनी जी थे और अपने और भी एक स्वास्थ्य मंत्री भी थे, 2 मंत्री थे अंदर। अश्विनी। आज बहुत ही बड़ा सिक्योरिटी लैप्स हुआ है, जब देश जो है संसद पर अटैक की 21 साल हुए हैं। आज हम अपने उन शहीद सुरक्षा कर्मियों को जो है श्रद्धांजलि दे रहे हैं और इसमें ये पता करने की जरूरत है कि किसके पास पर आए ये लोग, कहां से आए।
जैसा कि भी प्राइमा फेसी पता चला है कि कोई मैसूर के सांसद प्रताप सिम्हा जी के गेस्ट के रूप में पास पर आया है। कोई सागर करके, उसका जब देखा तो उसका नाम कोई सागर करके है, जो जिस लड़के को एक को पकड़ा है। एग्जैक्टली वो पब्लिक गैलरी में से ऊपर से कूदे, कुछ वो एक जब कूदे तो एकदम से धुआं जो है वो वहां पर जो है हुआ, अफरा तफरी मच गई, सब लोग बाहर आ गए। लोग जहां मेरी सीट है उसके ऊपर गैलरी की तरफ से पहले एक कूदा, फिर दूसरा कूदा, और जो अंदर चलने की जगह होती है उसके बजाय 20 सीट से सीटों को ऊपर कर कूद के आ रहे थे। तो हम 7-8 एमपी उसकी तरफ भागे, और जब उसको लगा कि घेर लिए तो एक ने उसमें से एक जूता निकाला और जूते में से कोई चीज निकाली, और जैसे ही निकाल के उसने कोई चीज खोली तो धुआं निकलना शुरू हुआ। फिर हम लोगों ने पकड़ के उसकी पिटाई भी की, फिर सिक्योरिटी वाले भी आ गए, फिर उठाकर रख के लेके गए हैं। कुछ तानाशाही नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी, इस तरह का कुछ वो बोल रहा था। एक बंदा था या दो बंदे थे? दो, पहले एक कूदा फिर दूसरा कूदा। देखिए पुराना पार्लियामेंट कितना अच्छा था, आज तक इतिहास में इस तरह की कोई वो नहीं हुई। और यहाँ मुश्किल से 4 दिन पिछला सेशन और ये 6 दिन, एक हफ्ते का ये सेशन, ये घटना हो गई। तो ये हमको लगता है ये पार्लियामेंट ही बड़ा अब शकुनी है भाई। अब और क्या कहें इसको, इसमें सुरक्षा की व्यवस्था और होनी चाहिए। दूसरे सेंट्रल हॉल नहीं, आप जानिए, जहां हम लोग सब राज्यसभा लोकसभा के लोग एक साथ मिलकर के गपशप कर लेते थे, और एक सीमित दायरा था, सब एक दूसरे से मुलाकात हो सकती थी, तो वो भी चला गया है। तो एक तो सुरक्षा की व्यवस्था करनी चाहिए, और दूसरे कुछ और सुविधाएं देना चाहिए हम लोगों को। आज लोकसभा के भीतर बहुत बड़ी घटना घटी कि हम लोगों का 0 आवर चल रहा था, और मेरा भी नंबर 20वां नंबर था, लेकिन एक करके जैसे एक नीचे गिरा और दूसरा भी कूद के नीचे गिरा, और दौड़ करके सीट से जंप करते हुए अध्यक्ष की तरफ भागता हुआ और कह रहा था कि तानाशाही नहीं चलेगी। और जो उसका जूता था, उस जूते के नीचे से निकाल करके उसने, और तब धुआं निकालना शुरू किया। उसके बाद हम सभी एमपी वहां पर इकट्ठा होकर के उसको पकड़ने का काम किया, मारने पीटने का काम। उसके बाद सिक्योरिटी आई। तो ये बहुत बड़ी घटना है, और जिस तरीके से ऐसे लोग लोकसभा की कार्रवाई देखने के लिए आते हैं, आज तो ये नॉर्मल घटना थी, लेकिन इसके बाद बहुत बड़ी घटना हो सकती है। इसको भारत सरकार को गंभीरता से लेने की जरूरत है। क्या हुआ था सर एग्जैक्ट? हम लोग 0 आवर चल रहा था, हम सब लोग आगे बैठे हुए थे। ऊपर से जहाँ पर लॉबी बनी, पर जहाँ पर अपने बैठते हैं, उसे एक बच्चा कूदे, एक लड़का कूद के उसने और दौड़ने लगा वो पीठ की तरफ दौड़ने लगा। उसने जूता निकाला, जूते के निकाल के उसमें से एक उसने कुछ पाउच टाइप निकाला, और उसमें येलो पीले कलर की गैस उसने छोड़ी। फिर वहाँ पे हमारे माने सभी सांसदों ने उसको पकड़े, उसको पिटाई भी की, फिर उसको सिक्योरिटी को सौंपने का काम किया। 2 लोग थे वो। तर खासदारांच्या प्रतिक्रिया आपण बघितल्या की लोकसभेत नेमका काय प्रकार घडला। 2 जण प्रेक्षक गॅलरीतून त्यांनी खाली उड्या मारल्या, आणि खासदारांची जी आसन व्यवस्था आहे त्यावरून उड्या मारत तानाशाही नाही चलेगी अशा घोषणा देत पुढे चालले गेले। पण त्यानंतर खासदारांनी त्यांना घेरलं, आणि या दोघांनाही नंतर पकडण्यात आलेलं आहे। विशेष म्हणजे संसदेवरील हल्ल्याला आजच 22 वर्ष पूर्ण होत आहेत, आणि नव्या संसदेच्या सुरक्षेत ही मोठी घोडचूक आज झालेली आहे। त्यामुळे नव्या संसदेच्या सुरक्षेवरच काही खासदारांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं आहे। जुन्या संसदेत असा प्रकार कधीही घडला नाही। नव्या संसदेत अवघं दुसरं अधिवेशन असताना इतकी अक्षम्य चूक झालेली आहे, याकडे देखील बोट दाखवलंय खासदारांनी। आणि या घडलेल्या प्रकारामुळे लोकसभेचं कामकाज दुपारी 2 पर्यंत तहकूब करण्यात आलं आहे। यावेळी लक्ष वेधण्यासाठी स्मोक कॅन्डल देखील जाळण्यात आल्या होत्या असा संशय आहे। लोकसभेची सुरक्षा या दोघांनी भेदलेली आहे, कारण यानंतरचे काही फोटो पुढे आले आहेत ज्यात काही महत्त्वाचे नेते खासदार दिसत आहेत, आणि लोकसभेत धूर पसरलेला दिसतोय। आणि आणखी एक अपडेट येते, त्यानुसार संसद परिसरात देखील या दोघांनी स्मोक कॅन्डल जाळल्याची माहिती आपल्यापर्यंत येते आहे।
त्यामुळे दोघं नेमके कोण आहेत, त्यातलं एकाचं नाव सागर असल्याचं कळतंय, पण हे दोघं नेमके कोण आहेत, त्यांचं उद्दिष्ट काय होतं, त्यांचा हेतू काय होता, काही म्हणणं होतं का, याबद्दल सुद्धा तपास केला जातोय. कामकाज सुरू असताना 3 जण सभागृहात शिरले आणि त्यापैकी दोघांनी प्रेक्षक गॅलरीतून खाली उडी मारल्याची माहिती आहे. यानंतर दुपारी 2 पर्यंत लोकसभेचं कामकाज हे तहकूब करण्यात आलेलं आहे. विशेष म्हणजे लोकसभेचं कामकाज यावेळी सुरू होतं. काही खासदारांचं यावेळी संबोधन सुरू होतं आणि त्याच वेळी हा अनपेक्षितपणे धक्कादायक प्रकार घडलाय. एक सुरक्षेतली मोठी चूक याला मानलं जात आहे. सुदैवानं यात काही मोठी दुर्घटना घडलेली नाहीये, पण जर चुकीच्या हेतूने काही जण जर असे घुसले असते आणि त्यांचा जर हिंसक कुठला हेतू असता तर काय घडलं असतं, त्याचे गंभीर परिणाम सुद्धा झाले असते. त्यामुळे ही अक्षम्य चूक म्हणावी लागेल लोकसभेच्या सुरक्षेतली. तर संसद परिसरातले हे सगळे व्हिज्युअल्स आहेत. स्मोक कॅन्डल त्यांनी जाळलेले आहेत आणि यावेळी पोलिसांनी त्यांना ताब्यात देखील घेतलेला आहे. स्मोक कॅन्डल यावेळी जाळण्यात आल्या. एक महिला देखील दिसत आहेत सोबत. कसल्या तरी घोषणा या महिलेकडून दिल्या जात आहेत आणि संसद परिसरात या स्मोक कॅन्डल जाळण्यात आल्या आहेत लक्ष वेधून घेण्यासाठी. पण पोलिसांनी वेळीच या व्यक्तीला ताब्यात घेतलंय. त्याच्यासोबत एक महिला असल्याचे देखील या दृश्यांमधून कळतंय. अर्थात हे सगळे लोक नेमके आहेत कोण, कुठल्या पक्षाशी संघटनेशी संबंधित आहेत का, त्यांच्या घोषणा नेमक्या काय होत्या, त्यांचं म्हणणं काय होतं, याचा तपास केला जातोय. लक्ष वेधण्यासाठी संसद परिसरात देखील स्मोक कॅन्डल जाळण्यात आलेले आहेत. तसंच संसदेत देखील प्रेक्षक गॅलरीतून दोघांनी उड्या मारलेल्या आहेत आणि जोरदार घोषणाबाजी लोकसभेत दिलेली आहे. आणि लोकसभेच्या गृहात सुद्धा स्मोक कॅन्डल जाळण्यात आल्याचा संशय आहे. काही फोटो समोर येत आहेत, ज्या फोटोमध्ये लोकसभेत काहीसा धूर दिसतोय. संसद परिसरात अतिशय चोख बंदोबस्त असतो. आसपासच्या परिसरात सुद्धा ज्या कोणत्या गाड्या येत आहेत त्यांची तपासणी केली जाते आणि अतिशय कडेकोट सुरक्षा या सगळ्या भागात असते. पण तरी सुद्धा हा प्रकार घडला कसा, यामुळे अनेकांचे डोळे विस्फारलेले आहेत. अत्यंत धक्कादायक प्रकार म्हणावा लागेल हा, की लोकसभेत 3 जण येतात, त्यापैकी 2 जण प्रेक्षक गॅलरीतून खाली उडी मारतात आणि स्मोक कॅन्डल लोकसभेत जाळल्या जातात. आणखी माहिती घेऊया आपल्या प्रतिनिधी भारती सहस्त्रबुद्धेंकडून. भारती, काय अपडेट्स? आता जी अपडेट आहे ती अशी आहे की जे 3 लोक आपण सतत सांगतो आहे की लोकसभेत ते शिरले होते, त्यापैकी दोघांनी थेट लोकसभेत जिथे खासदार बसले असतात तिथे उडी मारली. त्यांच्याजवळ स्मोक कॅन्डल सारखा काहीतरी प्रकार होता, पिवळ्या रंगाचा धूर त्यातनं येत होता. तर त्याचाच प्रकार बाहेर सुद्धा घडला, म्हणजे संसदेच्या आवारात तो घडला आणि त्या पद्धतीने असा पिवळ्या रंगाचा स्मोक बाहेर येऊन काही घोषणाबाजी केली जात होती. त्या दोघांनाही ताब्यात घेतलंय आता पोलिसांनी. त्यात एक महिलेचा सुद्धा समावेश आहे. घोषणा नक्की काय देत होते ते अजून कळलेलं नाही. मात्र अशा पद्धतीने ही जी सगळी सिच्युएशन क्रिएट झाली आहे, ती सिच्युएशन करणारे जे 3 लोक होते त्या सगळ्यांना आता पोलिसांनी ताब्यात घेतलंय. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा आहे की हे सगळे प्रेक्षक गॅलरीत आले होते, म्हणजे पास काढून आलेले असणारे, तर ते कुणाच्या नावावरचा पास होता, कोणी त्यांना पास इश्यू केले होते. अशा पद्धतीने अचानक सुरक्षा व्यवस्था एवढी कडक असताना त्यांनी उडी कशी मारली गेली. आणि या सगळ्यात खूप सिग्निफिकंट आणि खूप महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आजच संसदेवरच्या हल्ल्याला 22 वर्ष पूर्ण झालेले आहे. सकाळी त्या निमित्ताचा कार्यक्रम सुद्धा झाला, शहीदांना श्रद्धांजली वाहिली गेली आणि आजच अशा पद्धतीने ही घटना घडते. त्यामुळे खूप चिंतेचं वातावरण आहे. लोकसभेचं कामकाज सुद्धा 2 वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलेलं आहे. आता सुरक्षा रक्षकांचा घेरा आहे त्या संपूर्ण परिसराला. खासदारांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलेलं आहे. मात्र खासदार जे सांगतात आहे त्यानुसार असं आहे की तो जो पिवळा स्मोक म्हणा किंवा पिवळा धूर येत होता, त्यामुळे जरा नाकात आणि डोळ्यांना असं बर्निंग सेन्सेशन झालंय. त्यामुळे तो नक्की धूर कशाचा होता, काय होतं
नुसतं स्मोक कॅन्डल होतं की आणखीन काय होतं ह्याचाही आता तपास सुरू आहे. मात्र ही गोष्ट खरी आहे की इतकं महत्वाचं अधिवेशन, हिवाळी अधिवेशन दिल्लीत सुरू असताना संसदेत एक खूप मेजर सिक्युरिटी लॅप्स झालेला आहे. सुरक्षा व्यवस्थेत चूक झालेली आपल्याला दिसते. सगळ्यांना ताब्यात घेतलंय, त्यामुळे खूप मोठा प्रसंग टाळला गेलेला आहे. भारती, या प्रकारात नेमक्या किती जणांचा सहभाग होता आणि आतापर्यंत किती जणांना ताब्यात घेण्यात आलाय? आतापर्यंत आपल्याला जी माहिती मिळते त्यानुसार 3 जणांना ताब्यात घेतलं गेलंय आणि ह्या 3 जणांपैकी 2 जण असे होते ज्यांनी थेट लोकसभेचं जे सभागृह आहे त्या सभागृहातच उडी मारली होती. त्या दोघांना तिथेच ताब्यात घेतलं गेलं. काही खासदार तर असं सांगत होते की थेट जेव्हा ते उडी मारून आले तेव्हा आम्ही आजूबाजूलाच बसलेले होते आणि आम्हीच त्यांना पकडलं आणि लगेचच मग सुरक्षा रक्षक आले आणि एक व्यक्ती जी वरती प्रेक्षक गॅलरीमध्ये होती तिला सुद्धा ताब्यात घेतलं गेलंय. मात्र जे बाहेर घोषणा देताना आढळले त्यात महिलेचाही समावेश होता, त्यांनाही ताब्यात घेतलं गेलंय. त्यामुळे अजूनपर्यंत सुरक्षा रक्षकांकडनं आपल्याला हे कळलेलं नाहीये की ताब्यात घेतलेल्या ची संख्या 3 आहे की 5. मात्र जे संसदेत होते त्या तिघांना तर ताब्यात नक्की घेतलं गेलंय. ठीक आहे भारती, धन्यवाद या माहितीबद्दल. लोकसभेची सुरक्षा भेदण्यात आलेली आणि आतापर्यंत 3 जणांना या प्रकरणी ताब्यात घेण्यात आलाय. प्रेक्षक गॅलरीतून दोघांनी लोकसभेचं कामकाज सुरू असताना खाली उडी मारलेली आणि ज्या ठिकाणी खासदार बसतात, संबोधन करतात, तिथून उड्या मारत अध्यक्षांच्या दिशेनं हे दोघंही जात होते आणि याच वेळी खासदारांनी त्यांना घेरलं आणि त्या व्यक्तीला पकडलं. या मतलब गैस निकलते थे और थोड़ा मतलब सदन के अंदर हमारे सारे एमपी जितने साथी हैं वो पकड़ लिए दोनों को. कोई सिक्योरिटी वाले नहीं, सारे एमपी उनको पकड़ लिए. तो उसके बाद सिक्योरिटी फोर्स भी उनको बाहर निकल गए थे, निकाले. बाकी तो 2 बजे तक सदन अभी बंद है, एडजर्नमेंट कर दिए गए हैं. लेकिन देखने की बात यह है कि आज सुबह हम सब मिलकर हमारी ये सदन की जो हमला हुई थी 2001 साल में, उन शहीदों को आज हम याद किए, पुष्पार्पण किए और आज ही नया सदन में इस तरीके की हमला हुई. हमला मतलब जो भी हो, लेकिन ये तो मुझे लगता है कि चूक तो है, कहीं ना कहीं चूक तो हुई. सिक्योरिटी में बिल्कुल चूक हुई, हमारे सुरक्षा व्यवस्था में चूक तो है. तो नया पार्लियामेंट में भी कुछ ऐसा हो गया. सुरक्षा व्यवस्थेतली ही मोठी चूक असल्याची प्रतिक्रिया आता पुढे येते आहे. लोकसभेचं कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब सुद्धा करण्यात आलाय. प्रेक्षक गॅलरीतून दोघांनी खाली उड्या मारल्या आणि यावेळी विशेष म्हणजे आता जी माहिती येते त्यानुसार कुठल्याही सुरक्षा रक्षकाने त्यांना ताब्यात तेव्हा घेतलं नव्हतं, तर उपस्थित जे खासदार होते त्यांनीच त्या व्यक्तीला घेरलं आणि सगळ्यांनी मिळून त्याला ताब्यात घेतलाय. म्हणजे इतका मोठा प्रकार घडल्यानंतर तातडीनं त्या व्यक्तीपर्यंत सुरक्षा रक्षक सुद्धा पोहोचू शकला नाही का हा प्रश्न उपस्थित होतोय. त्यामुळे नव्या संसद भवनातल्या सुरक्षेवर सुद्धा अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत विद्यमान खासदारांकडनं, जे की हा सगळा प्रकार घडला तेव्हा जेव्हा लोकसभेत उपस्थित होते. आणखी माहिती घेऊ, आपल्या प्रतिनिधी भारती सहस्त्रबुद्धे पुन्हा एकदा आपल्यासोबत कनेक्ट झाल्या आहेत. भारती, खूप महत्वाची माहिती आता माझ्याकडे आलेली आहे. सगळ्यात महत्वाची माहिती अशी आहे की आपण 2 घटना बघितल्या. थोड्या वेळापासून आपण त्या 2 घटना बघतोय. त्यातल्या एका घटनेत एक महिला आणि एक तरुण हे दोघे बाहेर ते पिवळ्या रंगाचा स्मोक सोडत काहीतरी घोषणाबाजी करताना दिसतात आहे. तर त्यापैकी एका तरुणाचं, जो तरुण दिसतोय त्याचं नाव आहे अमोल शिंदे. जी माहिती आपल्याला दिल्लीतनं आली आहे त्यानुसार तो लातूरचा रहिवासी आहे. त्याचं वय 25 वर्ष आहे आणि त्याच्याबरोबर जी महिला दिसते तिचं नाव नीलम कौर सिंग आहे. ती हिसारची राहणारी आहे. तिचं वय 42 वर्ष आहे. त्यामुळे हे दोघे जे बाहेर आंदोलन करत होते, ज्यांनी बाहेर तो स्मोक कॅन्डल जाळण्याचा प्रयत्न केला आणि तो जो पिवळा धूर आपल्याला संसदेच्या परिसरात मात्र बाहेर दिसतोय, त्या दोघांची नावं आपल्याला कळलेली आहे. आणि त्यातला एक जो तरुण आहे अमोल शिंदे नावाचा, तो लातूरचा आहे असं आता आपल्याला दिल्लीतनं कळतंय. ठीक आहे, अत्यंत महत्वाची माहिती. या दृश्यांमध्ये जो तरुण दिसतोय ज्याने स्मोक कॅन्डल जाळल्या संसद भवन परिसरात, तो तरुण हा महाराष्ट्रातला आहे. महाराष्ट्रातल्या लातूर जिल्ह्यातला रहिवासी आहे. अमोल शिंदे असं या तरुणाचं नाव असल्याचं कळतंय. नीलम सिंग
या व्यक्तीपाठोपाठ जी महिला दिसते तिचं नाव आहे. अशा दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलंय. यातला अमोल शिंदे हा महाराष्ट्रातल्या लातूर जिल्ह्यातला असल्याचं कळतंय. आता हा अमोल शिंदे कुठल्या पक्षाशी संघटनेशी संबंधित आहे का, त्याचं म्हणणं नेमकं काय होतं याबद्दल आणखी माहिती जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. पण आताची सगळ्यात मोठी अपडेट आहे. संसदेच्या बाहेर दोघांनी निदर्शनं केलेली आहेत, स्मोक कॅन्डल जाळून. त्यातला एक तरुण हा महाराष्ट्रातल्या लातूर जिल्ह्यातला आहे, नाव आहे अमोल शिंदे. नीलम सिंग सुद्धा यात सहभागी होत्या. त्याचबरोबर हिस्सारची नीलम सिंग हिला देखील पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे. 22 वर्ष पूर्ण झालेत संसदेवर जो हल्ला झाला होता त्या हल्ल्याला, आणि विशेष म्हणजे आजच्याच दिवशी हा दुर्दैवी प्रकार घडलाय. नव्या संसद भवनामध्ये सुरक्षा भेदून 3 जण सभागृहात शिरले आहेत आणि त्यातल्या दोघांनी प्रेक्षक गॅलरीतून खाली खासदार जिथे बसतात त्या बेंचवर उड्या मारलेल्या आहेत. आणि इतकंच नाही तर संसद भवनात म्हणजेच लोकसभेत त्यांनी स्मोक कॅन्डल सुद्धा जाळल्याचं कळतंय. संसदेच्या बाहेर दोघांनी निदर्शनं देखील केली, घोषणाबाजी देखील केली. काही वेळापूर्वी खासदारांना याबाबत विचारणा केल्यावर त्यांनी दिलेल्या माहितीनुसार तानाशाही नहीं चलेगी अशा घोषणा लोकसभेत उडी मारलेल्या एका तरुणाने दिल्याचं कळत आहे. जितने भी लोग यहाँ पे आते हैं, विजिटर्स हो चाहे रिपोर्टर्स हो, बिकॉज वी डोंट नो कि किसी के टैग्स नहीं है रिपोर्टर्स के, सो एवरीबडी इज लाइक यू नो एक दूसरे से टकराते हुए जाते हैं. तो आई थिंक सो गवर्नमेंट को ध्यान देना चाहिए इस पर. आई थिंक इट्स अ कंप्लीट सिक्योरिटी लैप्स एंड कुछ भी हो सकता है हाउस के अंदर. एंड मोरओवर जहाँ पे हम खड़े हैं यहाँ पे प्रॉपर वॉच भी नहीं है. एमपीसी कोई माननीय सांसद जो थे तुरंत उन्होंने भी घेरा, उसको पकड़ा. तब तक उन्होंने जूता के अंदर से कुछ निकाल करके वो गैस जो होता है कलरफुल धुआं छोड़ने लगा. कोई डेंजरस कुछ नहीं था, लेकिन चिंता के विषय ऐसा सामग्री लेके अंदर आ गए, ये चिंता की विषय है. ऐसा ना हो इसलिए सतर्क रहना पड़ेगा, सबको टेस्ट करना पड़ेगा. तो कोई जस्ट न्यूज बनने के लिए, कोई दृष्टि आकर्षण करने के लिए वैसे किए थे, देखने से लगा. बाकी दोनों को पकड़ के मार्शल ले गए बाहर. लोकसभा में संसद चलती शून्य प्रहर का चल रहा था, उसी में अचानक 2 व्यक्ति अपने गैलरी से कूद पड़े. कूदे मतलब पहले वो आगे वाले पिलर को लटकते रहे, लटकने के बाद में कूद पड़े. एक के पीछे दूसरा भी कूदा. कूदने के बाद में दोनों ने बेंच के ऊपर से कूदना स्टार्ट कर दिया. एक बीच में आ गया, फिर तो उसने जूते उतारे. तब तक वो सोच रहा था किधर भागो, तो चारों तरफ से सांसद आ गए, जा पकड़ लिया उसको. दूसरे को भी पकड़ लिया, पीछे को भी. उसके बाद में अचानक गैस आना स्टार्ट हुआ. तो उसके जूते में क्या कहीं था मालूम नहीं था. येलो कलर का गैस है, थोड़ा सा बर्निंग हो रहा है नाक में उसके. तो वहां हम थे तो बाद में पुलिस पकड़ लिया. एक मुझे लगता है एक को पकड़ा हुआ है, अभी भी दूसरे को भी पकड़ा हुआ है, अंदर अभी चल रही हो. तर यावेळी नेमका काय प्रकार लोकसभेत घडला त्याची माहिती आता खासदारांनी दिली आहे. अरविंद सावंत आता बोलत होते. लोकसभेत घुसखोरी केलेल्या तरुणाचं नाव आता पुढे आलंय. एकाचं नाव सागर आहे, तर दुसरा तरुण ज्याने संसद भवनाच्या बाहेर स्मोक कॅन्डल जाळलेली आहे त्याचं नाव आहे अमोल शिंदे आणि तो आहे महाराष्ट्रातल्या लातूर जिल्ह्यातला. याबद्दल आणखी माहिती घेऊया. आपल्या प्रतिनिधी भारती सहस्त्रबुद्धे आता आपल्या सोबत आहेत. भारती, एक प्रश्न उपस्थित होतो की कोणाच्या रेफरन्सने किंवा कोणाच्या मदतीने हे सगळे तरुण लोकसभेत घुसलेले आहेत, त्यांना पासेस नेमक्या कोणत्या खासदारांनी कोणत्या नेत्यांनी दिले त्याबद्दल काही माहिती कळू शकली आहे? सौरभ, जशी जशी माहिती आपल्यापर्यंत येते आपण ती प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतोय. आता जी माहिती मिळते, कारण मगाशीच मी हाच प्रश्न उपस्थित केला होता की नक्की त्यांना पास कसा मिळाला, कारण ते थेट प्रेक्षक गॅलरीमध्ये पोहोचले होते. तर आता जी माहिती मिळते त्यानुसार म्हैसूरच्या खासदारांच्या मार्फत यांनी पासेस तयार केले होते आणि त्या पासेसच्या आधारावर ते प्रेक्षक गॅलरी ज्या पद्धतीने लोक कामकाज बघायला जातात त्या पद्धतीने कामकाज बघायला गेले होते. आणि आता हे जे लोक होते ज्यांनी हे सगळं ड्रामा क्रिएट केला त्यापैकी एकाचं नाव सागर होतं. म्हणजे जे 2 लोकांनी उडी मारली त्यांच्यापैकी एकाचं नाव सागर होतं असंही कळतंय. आता त्यांची मागणी काय होती, त्यांनी ते नक्की कुठल्या एखाद्या मागणीसाठी म्हणून त्यांनी हे केलं का हे अजून कळू शकलेलं नाही. या सगळ्यांना आता पोलीस स्टेशनमध्ये आणलेलं आहे
आणि तिथे आता त्यांची चौकशी सुरू आहे. त्या चौकशीतून आपल्याला जी जी माहिती पुढे येते त्या पद्धतीची माहिती आपण आता प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतोय. मात्र आता आपल्याजवळ हीच महत्त्वाची माहिती आहे की ज्या लोकांनी उडी मारली त्यापैकी एकाचं नाव सागर होतं आणि बाहेर जे आंदोलन करत होते, बाहेर ज्यांनी जे पिवळ्या रंगाचा जो स्मोक होता तो सोडत काहीतरी घोषणाबाजी करण्याचा प्रयत्न केला होता. ते 2 लोक होते, त्यापैकी एक महिला होती आणि एक तरुण होता आणि तो तरुण अमोल शिंदे नावाचा लातूरचा होता आणि महिला जी होती ती हिस्सारची होती. इतकी माहिती आता आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे. सौरभ, जसजशी माहिती या महत्त्वाच्या घटनेची मिळेल तसतशी आपण पोहोचवत राहू प्रेक्षकांपर्यंत. ठीक आहे भारती, पुन्हा एकदा विचारतो मी, संपूर्ण घटनाक्रम तुम्ही सांगू शकाल? सुरुवातीपासून काय काय घडलं आणि सगळे अपडेट सविस्तर. अर्थात सौरभ, आपण प्रेक्षकांसाठी सांगू की आपल्याला माहिती आहे संसदेचं अधिवेशन सुरू आहे, लोकसभेत कामकाज सुरू होतं, प्रश्नोत्तरांचा तास सुरू होता, व्यवस्थित कामकाज सुरू असताना अचानक प्रेक्षक गॅलरीतनं 2 लोकांनी थेट लोकसभेत जिथे आसन व्यवस्था आहे तिथे उडी मारली आणि जिथे खासदार बसलेले होते ते जे टेबल्स आहेत त्या टेबल्सवरच उडी मारली. त्यांनी अचानक पिवळ्या रंगाचा तो धूर यायला लागला, त्यामुळे त्यांनी काहीतरी स्मोक कॅन्डल किंवा काहीतरी जाळली. खासदारांनीच पहिल्यांदा प्रयत्न करून त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला आणि पकडलं सुद्धा. लगेच सुरक्षा रक्षक धावत आले आणि सुरक्षा रक्षकांनी त्या सगळ्यांना ताब्यात घेतलं. संसदेच्या आत म्हणजे लोकसभेच्या आत एवढंच घडलं. मात्र त्या दरम्यान संसदेच्या आवारात बाहेर सुद्धा एक छोटासा ड्रामा झाला. तशाच पद्धतीचा पिवळा स्मोक पसरवत 2 लोक घोषणाबाजी करत होते, त्यापैकी एक महिला होती आणि एक युवक होता आणि त्या दोघांनी सुद्धा संसदेच्या बाहेर आवारात घोषणाबाजी करत, नारेबाजी करत डिस्टर्बन्स क्रिएट करण्याचा प्रयत्न केला. त्यांना सुद्धा सुरक्षा रक्षकांनी धावत जाऊन ताब्यात घेतलं. ते दोघे, आपल्याला माहिती आहे की ती हिस्सारची महिला जिचं नाव नीलम सिंग आहे आणि लातूरचा मुलगा ज्याचं नाव अमोल शिंदे आहे, हे दोघे होते. त्यामुळे घटना घडलेली आहे एवढीच. मात्र जे खासदारांनी सांगितलं की तो पिवळा स्मोक येताच एक खूप असा वेगळा वास पसरला लोकसभेमध्ये आणि सगळ्यांना डोळे चुरचुरणं, नाकाला थोडंसं चुरचुरण्यासारखा सेन्सेशन झालं. लगेचच जे पीठासीन अधिकारी होते त्यांनी संसदेचं कामकाज स्थगित केलं. 2 वाजेपर्यंत स्थगिती दिली गेली कामकाजाला आणि सगळ्या खासदारांना सुरक्षितपणे बाहेर काढलं गेलं. सौरभ, बरोबर. तर लोकसभेत नेमके 3 जण घुसलेले होते आणि त्यापैकी दोघांनी प्रेक्षक गॅलरीतून खाली उड्या मारल्यात. त्यांची नावं आता एकेकानी समोर येत आहेत. संसदेच्या बाहेर ज्या कॅन्डल स्मोक जाळण्यात आलेल्या होत्या त्यांची नावं पुढे आली आहे. त्यातला एक तरुण आहे अमोल शिंदे, वय वर्ष 25, तो आहे महाराष्ट्रातल्या लातूर जिल्ह्यातल्या. आणि दुसऱ्या तरुणीचं नाव आहे नीलम सिंग, ज्या की हिस्सारच्या आहेत. अमोल शिंदे आणि नीलम सिंग यांनी संसदेच्या बाहेर घोषणाबाजी केली आहे आणि दुसरीकडे लोकसभेचं कामकाज सुरू असताना 2 तरुणांनी प्रेक्षक गॅलरीतून लोकसभेचे खासदार जिथे बसतात तिथे उड्या मारल्यात. जोरदार घोषणाबाजी देखील केलेली आहे आणि इतकंच नाही तर लोकसभेत अधिवेशन आणि कामकाज सुरू असताना स्मोक कॅन्डल देखील झालेले आहेत. त्यामुळे लोकसभेच्या बंदिस्त सभागृहात एक धूर सुद्धा पसरला होता, ज्याचा एक विचित्र वास येत असल्याची प्रतिक्रिया काही खासदारांनी दिलेली आहे. तर आणखी अपडेट येते मग म्हैसूरच्या खासदारांमार्फत या तरुणांचे पास बनवण्यात आलेले होते. लोकसभेच्या सुरक्षेत आज नव्या संसद भवनाच्या सुरक्षेत मोठी चूक दिसून आलेली आहे. 2 जणांनी संसदेत घुसखोरी केली आहे. लोकसभेचं अधिवेशन, लोकसभेचं कामकाज सुरू असताना 2 जण लोकसभेत घुसले आहेत. प्रेक्षक गॅलरीतून या दोघांनी खाली लोकसभेत उड्या मारल्या. लोकसभेत त्यांनी सगळ्यांचं लक्ष वेधून घेण्यासाठी स्मोक कॅन्डल्स देखील जाळलेल्या होत्या, त्यामुळे मोठ्या प्रमाणात धूर लोकसभेच्या सभागृहात पसरला होता. सेपरेट चाहिए, पुराना पार्लियामेंट था, ये सब चीजें अलग अलग थी. वहां तक को पहुंचने को 10 बार सोचता था, लेकिन ये बहुत बड़ी सिक्योरिटी चूक हुई है. कोई स्लोगन भी कर रहे थे, वो नारे भी लगा रहे थे. तानाशाही बंद करो, कोई ऐसे नारे लगा रहे थे, लेकिन बहुत ध्यान नारों की तरफ हमारा गया ही नहीं. हम तो बचाव के चक्कर में भागे के किसी तरीके से इनको पकड़ लिया जाए. ये पता चला किसके गेस्ट थे, किसके एमपी के कोटे से आए थे वो? नहीं, ये कुछ पता नहीं, ये सिक्योरिटी वालों के पास है. 1 मिनट दिखा दीजिए. मौजूद थे जो ये पूरा हादसा हुआ है, जिस तरीके से, क्या कहेंगे इस पूरे विषय को लेकर? नहीं, कहीं चूक तो हुई है ही, और जब वो एक व्यक्ति नीचे कूदा होगा, लेकिन हमको लगा कि गिर गया है,
जब दूसरा व्यक्ति भी उतर रहा था रेलिंग पकड़ करके कूदने की कोशिश कर रहा था, तब सबके ध्यान में आया। तो इतने इस बीच में सब लोग सतर्क हो गए थे। आप वहाँ मौजूद थे, मतलब प्रत्यक्षदर्शी तो बहुत सारे थे, लेकिन आप मुख्य नहीं, मैं चेयर पर था, दूर था मैं थोड़ा सा। मैंने देखा एक कोई हुआ था एग्जैक्टली? नहीं, मैंने बताया ना कि वो कूदा, उसने फिर वो जूता खोलने की कोशिश की, उसमें से कुछ निकाला, एक ने वो पिट करके वो धुआं निकल रहा था उसमें से। इन द मीन टाइम जो हमारे सुरक्षा कर्मी हैं उन्होंने तत्परता के साथ दोनों को काबू में कर लिया और अब जांच होगी, पता चलेगा क्या फैक्ट्स हैं। लेकिन एमपी लोग ये कह रहे हैं सर कि आप लोगों ने कोई एक्शन नहीं लिया, जो सिक्योरिटी वाले हैं उन्होंने कोई एक्शन ले लिया, सुरक्षा में चूक हुई है बहुत बड़ी। नहीं, चूक तो हुई है, इसको तो सब स्वीकार करेंगे और एक्शन अब लिया जाएगा, पकड़े जा कह नहीं सकते। स्पीकर साहब इस संबंध में विचार करेंगे। वो और भी जो संबंधित हमारे जो बड़े इसके जिम्मेदार लोग हैं उस पर विचार करेंगे और हल निकलेगा इसका। सूचित कर दिया है, सूचना दे दी? हाँ, वो तो सब स्पीकर साहब भी आगे थे वहीं पर, तो सबको जानकारी है। उसकी माननीय जो हमारे उपनेता है, माननीय रक्षा मंत्री जी, वो भी वहाँ आ गए थे, तो वो उचित निर्णय वो लेंगे। तानाशाही नहीं चलेगी अशा घोषणा लोकसभेत देण्यात आलेल्या आहेत। या प्रकरणी ज्यांनी घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला, घुसखोरी केली आणि स्मोक कॅन्डल झाल्या आणि त्याचबरोबर ज्यांनी संसदेच्या बाहेर स्मोक कॅन्डल जाळल्या अशा सगळ्यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे। घुसखोरांना मैसूरचे खासदार प्रताप सिंग यांच्यामार्फत पासेस मिळाल्याची एक अपडेट येते आहे। मैसूरचे खासदार आहेत प्रताप सिंग यांच्यामार्फत या आरोपींना पासेस देण्यात आलेले होते की ज्यांनी आता घुसखोरी केली आहे आणि प्रेक्षक गॅलरीतून खाली उडी मारत जोरदार घोषणाबाजी केली आणि लोकसभेत स्मोक कॅन्डल जाळली। त्यांना मैसूरचे खासदारांमार्फत पास मिळाल्याची अपडेट येते आहे। लोकसभेच्या सुरक्षेतली सगळ्यात मोठी चूक म्हणावी लागेल। 2 जणांनी लोकसभेत घुसखोरी केली। लोकसभा सुरू असताना कामकाज सुरू होतं, खासदारांचं संबोधन सुरू होतं आणि ते सुरू असताना अचानक 2 जण लोकसभेत घुसले। प्रेक्षक गॅलरीतून या दोघांनी लोकसभेत उड्या मारल्या। त्यापैकी पहिली जेव्हा उडी एकाने मारली तेव्हा काही जणांचा असा समज झाला की प्रेक्षक गॅलरीतून कदाचित चुकून कोणी खाली पडलं असावं, पण त्यानंतर त्या पाठोपाठ दुसऱ्याने देखील उडी मारली आणि त्यानंतर काहीतरी गडबड आहे असं लक्षात यायला लागलं। पण तेवढ्यात खाली उड्या मारल्यानंतर दोघांनीही खासदारांना बसण्यासाठी जे बेंच असतात त्या बेंचवरून उड्या मारण्यास सुरुवात केली आणि घोषणाबाजी देखील दिली। घोषणाबाजी सुरू केल्यानंतर आणि लोकसभा अध्यक्षांच्या दिशेने सगळे जात असताना काही खासदारांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्नही केला। जितने भी लोग यहाँ पे आते हैं, विजिटर्स हो चाहे रिपोर्टर्स हो, बिकॉज वी डोंट नो कि किसी के टैग्स नहीं है रिपोर्टर्स के, सो एवरीबडी इज लाइक एक दूसरे से टकराते हुए जाते हैं। तो आई थिंक सो गवर्नमेंट को ध्यान देना चाहिए। आई थिंक इट्स अ कंप्लीट सिक्योरिटी लैप्स एंड कुछ भी हो सकता था हाउस के अंदर। एंड मोरओवर जहाँ पे हम खड़े हैं यहाँ पे प्रॉपर वॉच भी नहीं है, एमपीसी कोई। माननीय सांसद जो थे तुरंत उन्होंने भी घेरा, उसको पकड़ा। तब तक उन्होंने जूता के अंदर से कुछ निकाल करके वो गैस जो होता है कलरफुल धुआं छोड़ने लगा। कोई डेंजरस कुछ नहीं था, लेकिन चिंता के विषय ऐसा सामग्री लेके अंदर आ गए, ये चिंता की विषय है। ऐसा ना हो इसलिए सतर्क रहना पड़ेगा, सबको टेस्ट करना पड़ेगा। तो कोई जस्ट न्यूज बनने के लिए, कोई दृष्टि आकर्षण करने के लिए उसे किए थे, देखने से लगा। बाकी दोनों को पकड़ के मार्शल ले गए बाहर। लोकसभा में संसद चलती, शून्य प्रहर का चल रहा था, उसी में अचानक 2 व्यक्ति अपने गैलरी से कूद पड़े। कूदे मतलब पहले वो आगे वाले पिलर को लटकते रहे, लटकने के बाद में कूद पड़े, एक के पीछे दूसरा भी कूदा। कूदने के बाद में दोनों ने बेंच के ऊपर से कूदना स्टार्ट कर दिया। एक बीच में आ गया फिर, तो उसने जूते उतारे। तब तक वो सोच रहा था किधर भागो, तो चारों तरफ से सांसद आ गए, जब पकड़ लिया उसको, दूसरे को भी पकड़ लिया, पीछे को भी। उसके बाद में अचानक गैस आना स्टार्ट हुआ, तो उसके जूते में क्या कहीं था मालूम नहीं था। येलो कलर का गैस है, थोड़ा सा बर्निंग हो रहा है नाक में उसके। आणि याचबद्दल बोलण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आता आपल्या सोबत आहेत। सुप्रियाताई, हा प्रकार जेव्हा लोकसभेत घडला तेव्हा तुम्ही उपस्थित होत्या? हो, आम्ही सगळेच हाऊसमध्ये होतो, सगळे शॉक मध्ये आहेत, कळतच नाही नक्की काय झालं। आम्हाला आधी वाटलं कोणीतरी पडलंय, कुणाच्या लक्षातच नाही आलंय की ते
असं झालेलं आहे. पण सगळे अतिशय म्हणजे चिंतित पण आहेत. त्यांनी नक्की काय स्प्रेमध्ये टाकले कुणाला नाही. काही खासदारांना कसं तरी म्हणजे असं कुणाला असं उलटीसारखं मळमळल्यासारखं वगैरे सगळ्यांना व्हायला लागलं. आणि आमचा प्रयत्न होता की पहिलं इव्हॅक्युएट होणं महत्वाचं आहे. सगळ्यांना बाहेर काढणं जास्ती महत्वाचं होतं. पण सगळ्या खासदारांनी आणि सिक्युरिटीवाल्यांनी एकत्र मिळून त्या व्यक्तीला पटलं. आता बघूया पुढे काय होतं. सुप्रियाताई, तुम्ही जिथे बसल्या होत्या तिथून किती अंतरावर हा प्रकार घडला? बरंच मोठं आहे. हाऊस मोठं आहे कारण. ओके. आणि हा प्रकार घडला तेव्हा साधारण लोकसभेत किती खासदार उपस्थित असतील? खूप बरेचसे खासदार होते. खूप खासदार होते आज. ओके. आणि नेमक्या घोषणा काय दिल्या जात होत्या दोघांकडून? काही क्लॅरिटी नाहीये त्याच्यावरनं. क्लॅरिटी आम्हाला तरी येत नाहीये. ओके. म्हणजे घोषणा स्पष्टपणे ऐकू येत नव्हत्या? नाही आम्हाला तरी ऐकू आलेल्या नाही. काही नक्की कळलं नाही. सगळे पॅनिक होते. खूप धावपळ झाली. खूप तो धूर बाहेरपर्यंत आला. खूपच गडबड झाली. त्याच्यामुळे नक्की इतक्या लवकर काहीही भाष्य करणं अयोग्य होतं. ओके. ठीक आहे सुप्रियाताई, धन्यवाद आपल्या या माहितीबद्दल आणि प्रतिक्रियेबद्दल. तर लोकसभेच्या सुरक्षेत आज अक्षम्य चूक, अक्षम्य हलगर्जीपणा बघायला मिळालेला आहे. 2 तरुण हे लोकसभेत घुसलेले आहेत आणि त्यांनी प्रेक्षक गॅलरीतून खाली उड्या मारल्या आहेत आणि स्मोक कॅन्डल सुद्धा जाळलेले आहेत. पहिला प्रश्न की 2 जण अशा पद्धतीनं लोकसभेत येऊ कसं शकतात? त्यानंतर प्रेक्षक गॅलरीतून उडी मारेपर्यंत सुरक्षा रक्षक नेमके काय करत होते, सुरक्षा यंत्रणा काय करत होत्या? आणि तिसरा प्रश्न उपस्थित होतो तो म्हणजे स्मोक कॅन्डल लोकसभेसारख्या अतिसंवेदनशील ठिकाणी आणल्या कशा जाऊ शकतात? त्यांची तपासणी केली गेली नाही का योग्य? हा सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न या घटनेमुळे उपस्थित होतोय. स्मोक कॅन्डल संसदेच्या बाहेर जाणाऱ्या तरुणाचं नाव पुढे येत आहे. अमोल शिंदे असं या तरुणाचं नाव आहे. तो महाराष्ट्रातल्या लातूर जिल्ह्यातला रहिवासी आहे. नीलम सिंग त्याच्या पाठोपाठ संसदेच्या बाहेर ज्यांनी आंदोलन केलं त्या महिलेचं नाव आहे त्या हिस्सारच्या आहेत. लोकसभेत जे 2 जण घुसले आणि ज्यांनी प्रेक्षक गॅलरीतून खाली उड्या मारल्या आहेत त्यांना पास कोणी दिले हा प्रश्न विचारला जात होता. म्हैसूरचे खासदार प्रताप सिंहा यांच्या मार्फत त्यांनी हा पास बनवल्याचं कळतंय. कामकाज सुरू असताना एकूण 3 जण सभागृहात शिरले आणि त्यापैकी 2घांनी खाली उड्या मारल्या आहेत. पहिल्यांदा अनेकांचा समज आला की प्रेक्षक गॅलरीतून कदाचित कोणी खाली पडलाय, पण त्यानंतर लागोपाठ दुसऱ्या व्यक्तीने उडी मारली आणि त्यानंतर जोरदार घोषणाबाजी सुरू झाली. अर्थात घोषणा नेमक्या काय दिल्या याबाबत काहीशी अस्पष्टता आहे, कारण काही जणांना त्या स्पष्टपणे ऐकू आल्या नसल्याचा दावा काही खासदारांनी केलाय. पण काही जणांनी तानाशाही नाही चलेगी अशा घोषणा दिल्याची माहितीही दिलेली आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.